हॅलो फ्रेंड्स, आज आपण कच्च्या केळ्याची भाजी बनवणार आहे. तर चला बनवायला सुरू करूया. मी कच्चे केळे घेतलेत. आता ते दोन्ही साईडने मी असे कापून घेते. त्याचे जे शेंडे आहेत ते आणि असे साल केळ्याचे व्यवस्थित मी चाकूने कापून घेते शिलून. आपले जे पिकलेले केळे असतात ते आपण असेच हाताने शिलून खाऊ शकतो, पिकलेले असतात म्हणून. पण हे कच्चे आहेत म्हणून ह्याचे जे साल लई निब्बर असतात. आता मी व्यवस्थित सोलून घेते हे पूर्ण चाकूच्या ह्याच्याने. बघा, केळीची साल मी व्यवस्थित काढून घेतलेत. आता मी याचे छोटे छोटे पीस करणार आहे, जास्त छोटे पण नाही, मीडियम साईज. आता बघा, मी व्यवस्थित कापून घेतलेत हे पीस केळ्याचे आणि एका भांड्यात मी काढून घेते. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरे पावडर, एक तिखट मसाला आणि धना पावडर आणि 2 चम्मच बेसन. आणि मी चवीपुरतं मीठ टाकते आणि असं हाताने मिसळून घेते पूर्ण व्यवस्थित. हाताने मिसळलं की व्यवस्थित होतं. आता मी गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावर तवा ठेवला आहे. आणि मी आता तेल व्यवस्थित आपल्याला जेवढं पाहिजे केळ्याला तेवढं आपण तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल तापून झालं आहे. मी एक एक पीस त्याच्यात केळ्याचे टाकत आहे तेलामध्ये. कारण आपले एकदाच टाकले असे केळ्याचे पीस तर सगळे चिपकून जातील, म्हणून आपण असे वेगवेगळे टाकायचे तेलामध्ये. आणि त्याला व्यवस्थित आपल्याला तळायचे पिसाला, केळ्याच्या पिसांना. बघा, आता केळ्याचे पीस ब्राऊन झालेत एका साईडनी आणि जरा कडक पण झालेत व्यवस्थित. त्याला आपण असे पण खाऊ शकतो. आपल्याला जर कधी आपल्याला मुलांना डब्यात द्यायचे तर असे तळून पण आपण देऊ शकतो. आता माझे जे हे केळ्याचे पीस आहे व्यवस्थित तळून झालेले आहेत. बघा, ब्राऊन कलर पण झाला आहे यांचा. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते व्यवस्थित. प्लेटमध्ये मी व्यवस्थित काढून घेतले. आता एक कांदा मी कापलेला तो तव्यावर टाकते आणि अद्रक, लसूण, मिरच्या हे पण व्यवस्थित मी तव्यावर टाकून भाजून घेते. बघा किती व्यवस्थित भाजतोय तव्यावर आपण, कारण मग तो मसाला आपला कच्चा नाही राहत. आता मी एक टमाटा कापलेला तो पण टाकून घेते. तो पण व्यवस्थित आपल्याला कांद्यासंगती शिजून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे, मग त्याचा मसाला व्यवस्थित आपला होतोय भाजीसाठी. ह्याचा जे कच्चापण आहे तो निघून जातो, लसणाचा, आलंचा, मिरचीचा, कांद्याचा आणि टमाट्याचा. आता मी एका भांड्यात त्याला काढून घेते आणि मग आपण त्याला जरा थंड करून घेऊया मसाल्याला. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. मसाला माझा थंड झाला आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण त्याचं वाटण करून घेऊया. वाटण माझं तयार झालं आहे. आता मी 2 चमचे तेल टाकते तव्यावर. अर्धा चम्मच जिरा, व्यवस्थित तडतड झाला आहे जिरा. मी एक मोठी इलायची आणि 2
लवंग टाकलं आहे, 2 मिरच्या लालवाल्या आणि 1 तेजपत्ता. ह्याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया. आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता जे मी वाटण केलेलं आहे ते मी या मसाल्यात टाकून घेते. बघा आता हा मसाला आपला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मसाला आपला व्यवस्थित भाजला तर आपली भाजी चवीला लागते. जोपर्यंत मसाल्याचं तेल सुटत नाही व्यवस्थित तोपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला नाही जाणार. बघा हा मसाला कसा तेल सोडतोय व्यवस्थित. बघा कसे भाजून घेते मी मसाल्याला. झालाय माझा मसाला भाजून. त्याच्यात मी धने पावडर टाकली, अर्धा चम्मच जीरा पावडर आहे, गरम मसाला आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट मसाला लाल. त्याला पण व्यवस्थित आपण असा भाजून घेऊया. बघा व्यवस्थित आपला मसाला असा भाजून झाला की मी त्याच्यात 2 चम्मच दही टाकते मसाल्यात आणि त्याला पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया असं मिश्रण करून. बघा व्यवस्थित असं भाजून घेतलं की मसाल्याची चव छान लागते भाजीसाठी. आता मी ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकते कारण आपला मसाला खाली लागला नाही पाहिजे तरीला. आता आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे व्यवस्थित. बघा मस्त उकळी आली आहे रश्श्याला. आता मी ह्याच्यामध्ये केळ्याची जे पीस आहे ते टाकून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते भाजीला, कारण ते केळ्याचे पीस व्यवस्थित ते मसाल्यामध्ये मिळून जातील. आता व्यवस्थित ह्याला उकळी आली पाहिजे. बघा उकळी यायला लागली आपल्या भाजीला व्यवस्थित. मी व्यवस्थित ह्याला हलवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया कारण मी मीठ नव्हतं टाकलेलं रश्श्यात ग्रेव्हीमध्ये. बघा आपली ग्रेव्ही केळ्याची किती व्यवस्थित झाली आहे. आपलं मीठ व्यवस्थित सगळ्या भाजीला लागलं पाहिजे सगळ्या रश्श्यामध्ये. वरतून मी कस्तुरी मेथी टाकली आणि कोथिंबीर टाकलेली आहे.